नमस्कार. ही वाटाणा बटाट्याची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं ना. नेहमी ज्याप्रमाणे वाटाणा बटाट्याची आपण वाटण घालून भाजी करतो ना, तर आज आपण वाटण न वापरता छान हटके चवीची ही वाटाणा बटाट्याची भाजी करणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये आपण साधारणपणे 2 चमचे धने घालून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 5 मिरे. हे सर्व मसाले भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकून पाणी न घालता आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत. वाटताना अजिबात पाण्याचा वापर करू नका. तर ह्या ठिकाणी ताज्या मसाल्याचे छोटेसे वाटण तयार झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला खूप छान कलर येतो. तिखटासाठी 1 छोटा चमचा काळं तिखट. काळं तिखट नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला घातला तरी चालेल. 1 मोठा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळं मीठ. हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आता तुम्ही वाटाणा बटाटा किती घेतला ना, त्यानुसार हे मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आता मी इथं दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे या सर्व मसाल्यांची पेस्ट करून ही बाजूला ठेवून घ्यावी. त्यामुळे छान मसाले पाण्यामध्ये मुरले जातील. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये साधारणपणे 1.25 पई तेल घालून घेऊयात. तेल हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेऊयात. तुपामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता गॅसची आच मंद करून त्यामध्ये 1 हिरवी वेलची, 2 लवंग, 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, साधारणपणे पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप. हे सर्व खडे मसाले मंद गॅसवरती तेलामध्ये आपण हलकेसे फ्राय करून घेऊयात. खडे मसाला पूर्ण काळपट होईपर्यंत अजिबात तेलामध्ये फ्राय करू नका. हलकेसेच ते फ्राय करून घ्यावेत. आता त्यामध्ये आपण 1 मोठा उभा चिरलेला कांदा टाकून कांदा हलकासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करूयात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नेहमी आपण जशी वाटाणा बटाट्याची भाजी करतो ना, त्या भाजीपेक्षा ही भाजी चवीला खूप सुंदर अशी लागते. त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा. कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये आपण जे खडे मसाले वाटून घेतले ना, ते घालून घेऊयात. ही भाजी करताना त्यामध्ये अख्खे खडे मसाले मी वापरल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट अजूनच खूप सुंदर अशी येते. गॅसची आच कुठेही न वाढवता मंदच गॅसवरती हे छानपैकी मसाले परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये जी मसाल्याची केलेली पेस्ट होती ना, ती घालून घेऊयात. सुके मसाले डायरेक्ट तेलामध्ये न घालता अशा प्रकारे पेस्ट करून घातल्यामुळे मसाले हे अजिबात करपत देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्यामध्ये छानपैकी मसाले हे मुरल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते. मसाला देखील छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे 2 मध्यम साईजच्या टोमॅटोची मिक्सरला करून घेतलेली प्युरी टाकून घेऊयात. आता हे सर्व जिन्नस छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आत्ताच पहा किती सुंदर असा कलर हा मसाल्याला आलेला दिसत आहे. तर झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनिटं छानपैकी मी मसाल्याला ह्या तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये मी साधारणपणे 1 कप ओला वाटाणा घालून घेणार आहे. ताज्या वाटाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी फ्रोझन मटार वापरला तरीही चालेल. आता साधारणपणे त्यामध्ये मी 2 मध्यम साईजच्या बटाट्याच्या मोठ्या केलेल्या फोडी स्वच्छ धुवून घालून घेतलेल्या आहेत. आता वाटाणा आणि बटाटा घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाला सर्व वाटाणा आणि बटाट्याला व्यवस्थित लागला जाईल. अशी चमचमीत झणझणीत तुम्ही एकदा वाटाणा बटाट्याची भाजी केली की ती भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित वाटाणा बटाट्याला लागल्यानंतर 1-2 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात. 2 मिनिटं छान वाफेवरती वाटाणा बटाटा शिजवून घेतल्यानंतर आता तुम्हाला ही रस्सा भाजी कितपत पातळ हवी ना, त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यावे. ज्या बाउलमध्ये सुक्या मसाल्याची पेस्ट केली होती ना, त्याच बाउलमध्ये 1 कप गरम पाणी घालून ते पाणी ओतून घेतलेले आहे.
गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तवंग देखील खूप सुंदर होतो आणि वाटाणा बटाटा देखील छान मऊसूत असा शिजला जातो. पाणी घालून झाल्यानंतर एक छोटा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा हातावरती थोडीशी कसुरी मेथी चोळून घालावी. किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. कसुरी मेथीमुळे या भाजीची चव तर दुपटीनेच अशी वाढते. आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण मध्यम आचेवरती 10 ते 15 मिनिटं छानपैकी ही भाजी शिजवून घेऊयात. तर ह्या ठिकाणी पहा 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि कलर पहा किती सुंदर असा भाजीला आलेला आहे ना. बघूनच तोंडाला आता तर नक्कीच पाणी सुटलं. तर अशा प्रकारे झणझणीत, चमचमीत आणि वाटण न करता रस्सेदार अशी वाटाणा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता कोणतीही भाजी म्हटलं की त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर तर आलीच पाहिजे. तर ही भाजी करण्यासाठी मी सांगितलेले टिप आणि ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही ही भाजी केली की परफेक्ट अशी होणार. ही पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही देखील ही वाटाणा बटाट्याची भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना, त्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.